नमस्कार. मी धनंजय कुलकर्णी. युनिव्हर्सल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचे विशेष संपादकीय कृषी क्षेत्र. देश कृषीप्रधान म्हणून संबोधला जातो. वर्तमानात देशात बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असल्याचे चित्र दिसते. अधिक कृषी क्षेत्र असलेले शेतकरी काही प्रमाणात आहेत. वरील प्रमाणे कृषी क्षेत्राची विभागणी असली तरी देशाच्या कृषी क्षेत्राचा विकास साधायचा असेल तर देशातील सर्वाधिक कृषी क्षेत्र सिंचनाखाली आणणे अत्यावश्यक आहे. जमिनीचा कसदारपणा वाढला पाहिजे. कृषी क्षेत्रातून निर्माण होणारे धान्य कसदार तसेच पिकाच्या उत्पन्नाचे प्रमाण अधिकाधिक होणे आवश्यक आहे. रासायनिक खतामुळे मानवी जीवनाला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य प्राप्ती होण्याच्या दृष्टीने खतांची निर्मिती होणे आवश्यक आहे. तसेच व्यापक प्रमाणात सिंचन क्षमता वाढवण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन ही काळाची गरज म्हणावी लागेल. कृषी क्षेत्राला पाणी पुरवठा व पिण्याच्या पाण्याची सुविधा सर्व जनतेस व्हावी या दृष्टीने जल प्रकल्प व सांडपाणी अनाठायी वाया न घालवता त्याचे पुनरुज्जीवनही झाले पाहिजे. पाहत रहा युनिव्हर्सल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.